नमस्कार. IBC मराठीमध्ये मी तुमचा लाडका गजाभाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे CJI न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणांना झुरळ म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. म्हणूनच आज आम्ही शेतकरी पदवीधर झुरळ तुमच्यासाठी निवेदन आहे की आमचे जे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांनी नेट पेपर फुटीच्या प्रकरणाबद्दल कुणीही कुत्र्याने आवाज उचलला नाही. कारण त्यांनी हे सगळे पदवीधर जे आपण निवडून देतो आमची चूक आहे. आम्ही मटणाला आणि दारूच्या बाटलीला आणि एक दिवसाच्या भाजपच्या आश्वासनाला किंवा काँग्रेसच्या आश्वासनाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्वासनाला किंवा शिवसेनेच्या आश्वासनाला बळी पडतो. आमचा उपयोग काहीच होत नाही. आमचा उपयोग फक्त आम्ही परीक्षा द्यायच्या आणि त्यामध्ये कोणीतरी ॲडजस्टमेंट करून कोणतर त्यात कुणाचा तर त्यात निकाल लागायचा. MPSC असेल किंवा अन्य जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्तीमध्ये सुद्धा मध्ये भरती झाली, सोलापूर जिल्हा मध्यवर्तीला भरती झाली, सातारा जिल्हा मध्यवर्तीला भरती झाली, पुणे जिल्हा मध्यवर्तीला भरती झाली. ह्या भरत्या 15-15 लाख रुपये देऊन केल्या गेल्या. ह्याचं सर्व रेकॉर्ड सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आमदारापासून सामान्य नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे. कारण आम्ही पदवीधर झुरळ, शेतकरी पदवीधर झुरळ काही ह्या देशाच्या उपयोगाचे नाहीत. कारण हे आमच्यासारखे हजारो नागरिक, हजारो पदवीधर आहेत जे कोणत्याही प्रकारचा आवाज उठवू शकत नाहीत. कारण हे सगळे लाचार भडवे सगळे युवक झालेले आहेत. ह्यांना स्वाभिमान नाही आहे. ह्यांना जर स्वाभिमान असता तर SJI सूर्यकांत बोलल्यानंतर फार मोठा इश्यू झाला असता. किंवा MPSCमध्ये जे घोटाळे होतात, बँकांमध्ये जे घोटाळे होतात, जिल्हा भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये ज्या काही घोटाळ्याचे प्रमाण वाढलेले आहे, पेपर लीक होतात किंवा अन्य काही गोष्टी घडतात, ह्यामध्ये हे झुरळं म्हणजे आमच्यासारखी झुरळं लक्ष देत नाहीत. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. भारतीय राज्यघटनेशी काही देणं घेणं नाही. भारतीय युवक किंवा भारतीय युवक भारत या आर्थिक जो अजेंडा आहे किंवा भारताचा जो नौजवान आहे त्याचा या देशासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान नाही. म्हणूनच हा व्हिडिओ आहे या सर्व युवकांसाठी. येणारे पदवीधर विचारपूर्वक मतदान करा. आपल्यासारख्या असामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवा. त्याला कोणत्याही पक्षाचा जर पाठिंबा नसेल किंवा असेल अशा लोकांना त्या ठिकाणी पाठवू नका. कारण पक्षाचे जे लाचखोरी करणारे आहेत, जे दलाल आहेत, पक्षासाठी लढणारे आहेत, ते पक्षाचं काम करतील. म्हणजे आमचे अरुण लाड होते मधल्या काळात राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार, शिक्षक आमदार होते काँग्रेसचे. ह्या झेट्यांनी काहीसुद्धा केलं नाही. हे झेटे सगळे तिथं जाऊन उपडाउपडीची काही कामं केली नाही. त्यांच्या तिजोऱ्या कशा भरतील, यांच्या कारखान्यांना कारखानदारी कशी मिळेल, ह्यांच्या मुलांना उमेदवारी कशा, सुनांना उमेदवारी कशा मिळतील. आणि ह्यासाठी हे सर्व जे निवडून गेलेले आमदार आहेत किंवा जे पडलेले आमदार आहेत हे सर्व जबाबदार आहेत. ह्यांना ह्यांच्या घराचं आणि ह्यांच्या लोकांचं आणि ह्यांच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करायचं आहे. भारतीय युवकांचं, झुरळांचं भवितव्य उज्ज्वल करायचं नाही. एवढंच बोलून थांबतो. कारण हा विषय CJI म्हणजे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी केलेलं वक्तव्य आहे. भारतीय झुरळ म्हणजे आम्ही पदवीधर नागरिक